ब्लॉगमध्ये. आजचा वार आहे बुधवार आणि दुपारीच संध्याकाळीच रेसिपी शेअर करणार होते ब्लॉगमध्ये, पण मोठा ब्लॉग होता त्यामुळे काही रेसिपी शेअर केली नाही. म्हटलं आता रेसिपीचा ब्लॉग वेगळाच करू. आणि आज आहे तर इथं मी आज करणार आहे पनीर वाटाणा बटाटा मिक्स भाजी करणार आहे. त्यासाठी तुम्ही 4 कांदे ना शिजवून घेतलेले आहेत, म्हणजे असं गरम पाण्यात. त्यात काजू टाकले तर आणखी छान होती भाजी, पण मी फक्त कांदा शिजवून घेतलेला आहे यामध्ये. आणि लसूण एक टाकलाय, 4-5 पाकळ्या लसणाचे टाकलेले. आणि पनीर कट करून घेतलंय. आणि गाजर बीट बटाटा थोडंच टाकणार आहे. गाजर आणि बीट थोडंच टाकणार आहे, खाण्यासाठी पण कट करून ठेवलेले. आणि मसाला तर मी पनीरची भाजी करण्यासाठी मसाला घेतलेला आहे. अद्रक, टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा आणि लसूण इतकंच घेतलेलं आहे. आता याची पेस्ट करून घेते अगोदर तर. आणि पनीर तळून घेणार आहे, त्यासाठी तर तेल पण गरम करण्यासाठी ठेव. टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते सगळं. आणि इथं कांदा पण घेतलेला आहे शिजवून, आपण ह्याच्यात टाकते. तेल तापलं की इथं तेलामध्ये अगोदर मी पनीर पण टाकलं होतं, तळून घेणार होते. आणि इथं बटाटा, गाजर आणि बीट हे पण छान असं कट करून स्वच्छ धुवून ठेवलं होतं. आणि वाटाणा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे, असं पॅकेटमधला वाटाणा होता. आणि मसाला पण भाजीसाठी इथं सगळं वाटण करून घेतलं होतं. आणि त्यानंतर इथं पनीर पण तळून घेणार होते. तर पनीर तळून घेतलं आणि बटाटा पण थोडासा असा तळून घेतला आहे. आणि गाजर आणि बीट हे पण असं तळून थोडंसं घेतलेलं आहे. तर भाज्यांचा असा थोडासा कच्चापणा काढण्यासाठी मी इथं तळून घेतलेला आहे. आणि अशी पण भाजी छान होती तळून घेतल्या की भाज्या. त्यामुळं मी इथं सगळ्या भाज्या तळून घेतल्या आहेत, फक्त वाटाणा मी तळून नाही घेतलेला. तेल छान तापलं की तेलामध्ये मी अगोदर कढीपत्ता टाकलेला आहे, नंतर कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण हे पण तेलामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे. तर छान अशी घरच्याच आपल्या मसाल्यामध्येच भाजी केली होती, पण छान झाली होती. आणि मसाला चांगला परतून घेतला की मग त्याच्यामध्ये मी वाटाणा टाकलेला आहे. वाटाणा असं पॅकेटमधला होता, तर थोडा वेळ पाण्यात ठेवला, स्वच्छ एक पाण्याने धुवून घेतला आणि मग इथं मी वापरला आहे. तर वाटाणा पावशेर होता, सगळा टाकून घेतला इथं. आणि मसाल्यामध्ये घेतलेला आहे मी इथं हळद, मीठ, चटणी आणि पनीर मसाला घेतला होता. हे सगळं टाकून एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे. मसाले टाकून मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आणि त्यानंतर ह्या भाज्या तळून घेतल्या होत्या, हे पण सगळं टाकून घेतलं आहे. गाजर आणि बीट थोडंच टाकलं होतं, खाण्यासाठी बाकीचं ठेवलं होतं. आणि जितकं भाजीसाठी टाकायचं तितकं टाकलं होतं. आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे एकत्र चांगलं सगळं. आणि त्यानंतर इथं 7 ते 8 मिनटं असं झाकून बारीक गॅसवरती ठेवलं होतं झाकून, तेल सुटेपर्यंत छान असं. तर इथं छान असं तेल सुटेपर्यंत भाज्या पण गरम पाणी टाकून 1-2-3 उकळी काढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथं कस्तुरी मेथी टाकली, तर छान अशी पनीरची भाजी करून घेतलेली आहे. आणि रेसिपी पण शेअर केलेली घरच्याच आपल्या मसाल्यांनी, एकदम जास्त गरम मसाले वगैरे काही टाकलं नव्हतं, तरी पण ही भाजी छान झाली होती. आणि रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. आणि माझं चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. जे ब्लॉग बघतात त्यांना